धडधाकट असलेला मुलगा अभ्यासातही हुशार होता, पण एका आजारपणात मुलाला कायमस्वरूपी अपंगत्व आलं. पण त्याची आई डगमगली नाही. जिद्द, चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या बळावर आईनं आपल्या मुलाला राष्ट्रीय पातळीवरील धावपटू बनवलं. त्यानंतर फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची भेट घालून दिली. त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या ओंकार राणे या दिव्यांग मुलाला राष्ट्रीय धावपटू बनवणाऱ्या आईची गाथा सांगणाऱ्या ओंकार द बिगिनिंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. कोल्हापुरातील महालक्ष्मी नगर इथं राणे कुटुंबीय राहतात. किरण आणि संगीता राणे यांचा मुलगा ओंकार लहानपणापासूनच हुशार होता. पण दुर्दैवानं एका आजारपणात ओंकारला अपंगत्व आलं. पण त्याचे आई वडील डगमगले नाहीत. लहानपणापासून ओंकार फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांना आदर्श मानत होता. त्यांचा चित्रपट वारंवार पाहून ओंकारनं मिल्खा सिंग यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. योगायोगानं दिल्लीत ओंकार आणि मिल्खा सिंग यांची भेट झाली. त्यानंतर खऱ्या अर्थानं ओंकार घडत गेला आणि दिव्यांगांच्या धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर त्यानं यश मिळवलं. ओंकारच्या आयुष्यातील सगळा खडतर प्रवास त्याची आई संगीता राणे यांनी पुस्तक रूपानं समोर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिव्यांग मुलाला उत्तम धावपटू बनवणाऱ्या आईची कहाणी असणाऱ्या ओंकार द बिगिनिंग या पुस्तकाचं प्रकाशन रविवारी झालं. डॉक्टर बाबासाहेब पोवार आणि प्राध्यापक नंदकुमार रानभरे यांनी या सोहळ्याचं आयोजन केलं होतं. कमला कॉलेजचे डॉक्टर सुजय पाटील, डॉक्टर राज होळकर, पोलीस उपायुक्त विजय गायकवाड यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी डॉक्टर सुमित्रा पवार, डॉक्टर नीता होळकर, प्राध्यापिका डॉक्टर कालिंदी रानभरे, वर्षा बोडके, मंगला इंदुलकर, नारायण बुधले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.